हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। आज आहे 28 फेब्रुवारी 2024। आपण मागे सांगितलं होतं की राज्यामध्ये 26, 27, 28 तारखेला राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ मध्ये पडणार आहे हे असा अंदाज दिला होता। पण आता परत शेतकऱ्याला सांगतो म्हणजे हे अवकाळीचं संकट कधीपर्यंत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आज आहे 28 फेब्रुवारी, उद्या 29 आणि परवा 1 मार्च आणि 2 मार्च। तर राज्यामध्ये आणखीन 2 मार्च पर्यंत अवकाळीचं संकट राहणार आहे। सर्वदूर पडणार नाही, फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर म्हणजे 2 मार्च पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ तुरळक ठिकाणी अवकाळीचं संकट राहणार आहे। त्याच्यानंतर राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आता 1 आणि 2 मार्चला अवकाळीचं संकट राहणार आहे। सर्वदूर पडणार नाही। नंदुरबार, धुळे, जळगाव त्या भागामध्ये पाऊस पडेल, पण थोडा निफाड, नाशिकच्या भागाकडे थोडा पाऊस येऊ शकतो म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। खूप काही जास्त नाही म्हणून काही चिंता करण्याची गरज नाही। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील म्हणजे आता 29 फेब्रुवारी, 1 मार्च आणि 2 मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे। तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, सर्वदूर नाही, त्याच्यामुळे काही चिंता घाबरायचं कारण नाही। खूप काही मोठा पाऊस पडणार नाही। जरी पाऊस आला तरी उगा 4-2 थेंब येतील, काही ठिकाणी उगा सडा टाकल्यासारखा पाऊस पडेल, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। पण राज्यामध्ये 3 मार्च पासून म्हणजे 3 मार्च 2024 पासून राज्यातलं हवामान कोरडं राहणार आहे, हे देखील लक्षात